साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रेल्वे स्टेशन येथील हत्याचा सदर बाजार पोलिसांनी लावला छडा। दिनांक 26 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील बाजूस सिमेंट गोदामजवळील मोकळ्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला होता। मैताच्या अंगावर जखमा होत्या व त्याचा खून झाल्याचे समजून आले। सदर मयत व्यक्तीबाबत तपास करता त्याचे नाव संतोष बाबूराव घुमटे, वय 45 वर्ष, राणा राजेश कोटे नगर, दमानीनगर जवळ, सोलापूर असे असल्याचे समजले। त्याचे नातेवाईकांचा तपास करून त्यांना बोलावून घेण्यात आले। मयत इसमाचा भाऊ विजयकुमार बाबूराव घुमटे, वय 38 वर्ष, व्यवसाय व्यापार, राहणार राजेश कोटे नगर, मुक्ताई मंदिराजवळ, दमानीनगर, सोलापूर याने दिलेल्या फिर्यादीवरून नमूद मैताचे खुनाबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे रजिस्टर नंबर 301/2024 भादवी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आला। पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या। सदर सूचनाप्रमाणे आरोपीची माहिती काढत असताना इसम नामे गणपत उर्फ सुनील गायकवाड, राहणार पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर हा सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे करतो आणि 26 एप्रिल रोजी रेल्वे स्टेशनजवळ केलेला खून त्यानेच केला आहे अशी गोपनीय बातमीदाराकडून पोलीस सब इन्स्पेक्टर नितीन शिंदे यांना माहिती मिळाली। त्या मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्यांचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। तसेच नमूद आरोपीने यातील मैताचा चोरलेला मोबाईल निवेदन पंचनाम्याने काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या पथकाने पार पाडली।